असा अजून तिकडून काढ भाव्या. मोठा नाही व्हिडिओ आहे. शेकोटी गेले मस्तपैकी. कोकणात राहण्याचे फायदे. बॉनफायर करू शकतो. भाव्या मग अशी आल्याला मला थंडी लागत होती, आता नाही लागत ती. थोडं कमी होतं लागेल. 4 लाकडं पेटवलेत तरी पण गाडून बसतील कुत्रे येऊन, त्याला वास लागला तर. कम्फर्ट लागतो ना खूप आगीनी. यांना इथे कुत्र्यांना कळलं ना ते छोट्या दोघी, हो. तर ते एवढे गरमाव्यावर पण इथे येऊन बसू शकतात रात्रीच्या. मी ॲक्च्युली खरं सांगू मनापासून, मी हे आज सकाळीच ठरवलेलं जेव्हा त्या दोघीने शिंकताना बघितलं कुत्र्यांना, की मी आजपासून रोज बॉनफायर करणार आहे. सो दॅट त्यांना जेव्हा कधी कळेल तेव्हा ते ही खालची जमीन तापलेली असेल ना, त्या खालच्या जमीन तापलेल्याच्या ह्याच्यावरती येऊन बसतील. आपल्याकडे काळू बघ चुलीची बसायची, तर ह्याच्यावर बसतील आता त्या. ती मला एवढ्या याच्यावर इथं कळेल. त्यांना जमीन गरम लागली ना, आत्ता बोलवलीत ना इथे, हा शिट्टी मारायची फक्त, की आपण आत गेलो की त्या आजूबाजूला इथे वेटोळी करून बसतील. फक्त याला आता उद्या मी विटा लावणार आहे साईडनी. इथे अशा विटा लावायच्या साईडने, 1 2 3 4 विटा लावल्यात ना, तरी वीट तापून राहते ना आणि जमीन तापते ना खालची. मग त्या त्याचे बसतात त्या निखाऱ्यांच्या ह्याला कुत्र्या. पण ते आपल्याला ओळखणं जावं लागणार नाही एवढ्या थंडीमध्ये. मी कालच ठरवतो की तू पाणी जपवायला लागणार येते. बाब्या बसून देते फुकी, म्हणजे समजेल ना. सुखमंत्र जनासाठी येते, लक्षात घे. आत्ता मी बघितली शेवटची. आता दिसायला वैतून तुझं थांब जरा, आता दिसून दे इकडे. जे गो त्याचा आता कुठे. Wallah Habibi, come to Konkan.